वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण करणार छोलेची भाजी करणार आहे। त्यासाठी व्यवस्थित असं भिजून रेडी झाले, त्याला आपण कुकरमध्ये शिजूया। ते 1 ग्लास जेवढं पाणी टाकले आणि त्यात आपण पोटलीमध्ये खडे मसाले भरून पोटली बांधून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून कुकरला 4 शिट्या करून घेऊया। तर आपण त्याच्यासाठी एक बेटर रेडी करून घेऊया। ते कांदा उभं चिरून घेतलेला आहे। ते पहिले आपण थेंबभर तेल टाकून कांदा व्यवस्थित असं भाजून घेऊया। छोलेची भाजीला मसाल्याशिवाय चांगले लागत नाही। तर कांदा भाजून झाला, त्यातच टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण सर्व आपण भाजून घेऊया। आता आपण त्याला गार करून घेऊया। तर आपण छोले शिजत ठेवलेलं ती पोटली आहे, आपण सगळे खडे मसाले बांधून ठेवलेले, म्हणजे त्याच्याने आपल्या छोलेचा स्वाद येतो। व्यवस्थित असे शिजून रेडी झाले, त्याला आपण फोडणी टाकूया। तर एक कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले, त्यात जिरं टाकूया। एक तमालपत्र आहे, ती सुद्धा टाकून घेतले आणि आपण मसाला बारीक करून घेतलेला तो सुद्धा टाकला आहे। त्यात सर्व सुके मसाले टाकूया। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया। त्यात चवीनुसार मीठ टाकूया। आपण छोले शिजवताना मीठ टाकलेलं, म्हणून जरा कमी वापरायचं। तर 10 ते 15 मिनिटं आपण मसाला छानपैकी भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाला छानपैकी भाजत आलाय। साईडनं तेल सुद्धा सुटले मसाल्याला। त्यातच आपण छोले शिजवून घेतलेले ती सुद्धा वतून घेऊया मसाल्यात। छोलेचं पाणी आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं त्यातच। त्यातच अजून गरम पाणी अर्धा ग्लास जेवढं अजून ओतलंय। तर 10 ते 15 मिनिटं छोलेला छानपैकी उकळी येऊ द्या। छोल्याची रस्सा भाजी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करू नका।